नमस्कार निवडक उद्यमी. आपण शुक्रवारी दर भेटतोय. 2011 पासून हा दंडक चालू आहे. ऑनलाईन भेटतोय. निवडक उद्यमीची संकल्पनाच ही आहे की लोक ऑनलाईन पटकन भेटू शकतात आणि आपापले विचार एकमेकांना शेअर करू शकतात. तर जरा हटके असं आपण ठराविक मानसिकतेनेच आपण ग्रुप चालवतो थोडासा हा. आज मुद्दाम वाचत नाहीये मी नेहमीप्रमाणे. अ, मनातलं बोलतोय जरा जास्ती. तर काही ठराविक विचारसरणीची लोक आणि विचारसरणीचे असलेले लोक आणि समोर असणारे प्रश्न किंवा प्रेरणा हे घेऊन आपण सतत काम करत असतो. निवडक उद्यमीचा हा पर्पज आहे. आणि निवडक उद्यमी हा ग्रुप जो आहे तो झूमची मीटिंग तुम्हाला अटेंड करायला पैसे लागत नाहीत. तुम्ही कधी अटेंड करू शकता शुक्रवारची मीटिंग. फक्त तुम्हाला जर असे लोक आजूबाजूला होऊन एकमेकांशी बोलून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यामध्ये फरक पडू शकतो, तर तुम्ही जरूर आमच्या ग्रुपचे सदस्य व्हा. 3,540 रुपये घेऊन वर्षाचं मेंबरशिप घेता येते. तर आजच्या मुद्द्याकडे पटकन वळूया. आज आपण असा विचार करतोय की मुळात ही कल्पना डोक्यात आली ती मी आता मगाशी वाकडे सरांशी बोलत होतो की फायनान्शियल लिटरसी हा प्रकार खूप इम्पॉर्टंट आहे. मी आत्ता बॅलन्स शीट बद्दल पण एक सेशन अटेंड करून आलो आणि योगायोगाने कात्रे सरांनी टाकलं ग्रुपवरती की दुगाडे सर ते सांगतीलच सगळं. दुगाडे सर कोण आहेत काय आहेत वगैरे. ते सॅटेलाइट क्लबच्या याच्यापेक्षा ते वेगळ्या अर्थाने जास्ती बोलतील असं मी अपेक्षा करतो. की सॅटेलाइट क्लब हा विषय नको, परंतु त्यांचं बाकीचं स्थान काय आहे हे थोडंसं एक्सप्लेन करून सांगावं. तर आज 2 की 3 आपण गोष्टी बोलायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळे थोडंसं वेळेत संपूया. कात्रे सर तुम्हाला 20 मिनिटं साधारण 20 मिनिट्समध्ये संपवा. तेलंग सरांना पण 10 मिनिटं आपले द्यायचे. तेलंग सरांनी परवा एक सेशन घेतला होता PMA मध्ये. त्याच्याबद्दल ते बोलतील. आणि नंतर जमलं आपला वेळ राहिला तर फेस्टिव्ह मार्केटिंगबद्दल आपण थोडंसं बोलूया की काय आपल्या तयारी करता येईल. समोर दसरा आहे, दिवाळी आहे. तर काही अभिनव काही कल्पना आपल्याला सांगता येईल का? कारण काय होतं की आपण जे SMBs होतो, स्मॉल बिझनेस लोक जे होत ना, हे आपण थोडंसं एंगेजमेंटला कमी पडतो. म्हणजे लोकांना परत परत बांधून ठेवा आपल्याकडे स्लिप होतात हे गोष्टी. त्या होऊ नये म्हणून काय करता येईल किंवा काय करतोय आपण हे पण आपण एकमेकांशी शेअर करूया. आणि मी आता निशांत यांच्याकडे हे देतो, सूत्र देतो. निशांत थोडीशी विषयाची ओळख करून देतील आणि कात्रे सरांना बरोबर घेऊन हा आपण सेशन सुरू करूया. तर निशांत, दोघांनाही तुम्हाला कात्रीनं स्पॉटलाइट ॲड करून दिलेला आहे. धन्यवाद. प्लीज टेक. थँक्यू. स्वागत सगळ्यांचं साप्ताहिक मीटिंग मध्ये. सौमित्र सरांनी म्हटलं त्याचं जरासं एलॅबरेशन आहे की फायनान्शियल लिटरसी व्यवसाय म्हटल्यानंतर आकडे समजणं हे ओघाने आलंच आणि बऱ्याच वेळेला डोमेन एक्सपर्टीज पेक्षा आकडे किंवा कॅपिटल ॲलोकेशन जे आपण म्हणतो तो मॅनेज करणारा व्यवसाय तप्प त्याचे बरेच एव्हिडन्स आहेत. आपण प्रसाद काकडे सर योगायोगाने दुगाडे सरांशी भेटले होते आणि एका अनौपचारिक पद्धतीने जे काही संभाषण झालं त्याच्यात त्यांना जाणवणारे मुद्दे ते आज मांडणार आहेत आपल्याकडे. तर जास्त वेळ न घेता हँड इट ओव्हर टू प्रसाद काकडे. थँक्यू. थोडक्यात श्री अशोक दुगाडे सरांबद्दल सांगतो. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये उमेदवारी सुरू केलेली व्यक्ती म्हणजे पार्ट टाइम क्लार्क इथपासून सुरू केलेली ही व्यक्ती स्वतःचे कष्ट, ज्ञान आणि मेहनत, त्याला बौद्धिक क्षमतेची जोड देत देत, परीक्षा देत देत ते ब्रँच मॅनेजर, ते बँकेचे डायरेक्टर बँक ऑफ महाराष्ट्र, तिथून पुढे इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये विशेष नियुक्ती केली गेली आपले अर्थमंत्री जेव्हा होते पी चिदंबरम यांच्याकडे. असं हे बँकिंग क्षेत्रातलं अफलातून व्यक्तिमत्व. मी त्यांच्याशी खूप जवळीक साधून असतो कारण हा एकच विषय मला खूप हल्ली समजून घ्यायला आवडतो की बॅलन्स शीट, मगाशी जसं सौमित्रांनी सांगितलं तसंच, तो कोणीतरी सीए करतो आणि आपल्याला त्यातलं काहीही कळलेलं नसतं. व्यवसाय आपला असतो आणि बॅलन्स शीट हा काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. हे मी दुगाडे सरांशी भरपूर वेळा सांगतो त्यांना. ते बोलण्याच्या ओघात एकदा म्हणाले होते की तुमचा बॅलन्स शीट तुमचा सीए बनवतो, त्यातलं तो कधी समजून सांगतही असेल किंवा तुम्ही समजून घेतही असाल. बॅलन्स शीट हा कसा असावा, तर त्यांनी एकदा एक शब्द वापरला, तर बँकेबल बॅलन्स शीट. तर परवा जेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांच्याशी काही जनरल अनौपचारिक गप्पा हा एक प्रकार होता, तेव्हा मी त्यांना हे विचारायला सुरुवात केली. सर म्हणलं, तुम्ही पुण्यात आमच्यासाठी एक
अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम ठेवा आणि त्याच्यातनं बँकेबल बॅलन्स शीट म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला, हे माझ्यासारख्या मध्यम किंवा छोट्या उद्योजकांना, व्यावसायिकांना समजावून सांगा. आणि हे त्यांना आवडलं. त्याच्यावरती ते मला असं म्हणाले, की "तू प्रश्न तयार कर." आता इथं मी म्हणजे झालो एक प्रतिनिधी. आपल्या सगळ्यांचे प्रश्न आपल्याला तयार करता येतील आणि त्या प्रश्नांना समजावून सांगतील, सोप्या भाषेत सांगतील अशीही दुगाडे सरांच्या बरोबर एक कल्पना ढोबळ मनाने तयार झाली. सर म्हणलं, "बॅलन्स शीट म्हणजे फक्त जमा खर्च असतो का हो?" मी आपला पहिल्यांदा विचारलं. ते इतके सुरेख हसून त्यांनी सांगितलं, की आपल्याला ढोबळ मनाने एवढंच कळतं, की रुपया पैसे आले, रुपया गेला याचा जो काही एक ठोकताळा म्हणजे त्याची जी मांडणी किंवा लिहून ठेवणं, याला आपण जे जमा खर्च म्हणतो. तर जमा आणि खर्च हा फक्त रुपयांच्या बाबतीतला महत्वाचा आहेच आहे. पण हा तेवढ्यापुरता मर्यादित नाहीये. तर म्हणलं, "म्हणजे जरा सांगा की नक्की काय?" तर आज सकाळी माझ्या खिशामध्ये ₹1000 होते आणि आज संध्याकाळी माझ्याकडे त्यातले एवढे-एवढे खर्च होऊन साधारण ₹200 शिल्लक राहिले. हे झालं एक सर्वसाधारण स्वरूप जमा खर्च मांडण्याचं. आता त्यातले काय-काय आपण तपशील मांडू शकतो, की ₹70 अमुक ह्याला खर्च झाले, ₹80 याला खर्च झाले, ₹300 आणखीन कशाला झाले. पण ह्याचं रिलेशन आपण आपल्या कामाच्या उत्पादकतेशी, त्याच्यापुढे त्यांनी आणखीन एक शब्द वापरला वेळेशी, उत्पादकता म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी आणि इफिशियन्सी याच्याशी मांडतो का? म्हटलं सर नाही कळलं हे. म्हणजे हे कसं मांडायचं? तर आजचा एक उदाहरण म्हणून सांगतो. मला एक ब्रोशरचा जॉब करायचा होता. त्याला ट्रान्सपरंट पीव्हीसीचं वरती जॅकेट सारखं कव्हर लावायचं होतं. हे जॉब जेव्हा आला हे तेव्हा मला माहिती होतं, की त्याला हे ट्रान्सपरंट पीव्हीसीचं कव्हर लावायचंय. मी जमा खर्चाशी रिलेशन जोडण्याचा प्रयत्न करतोय. पण काही कारणाने तो विषय डोक्यातनं निघून गेला. आता जमेच्या बाजूला आपल्याकडे जॉब आलाय, त्याच्याशी अगेन्स्ट त्याचे स्टेजेस काय-काय असणार आहेत, टाईम काय-काय असणार आहे, कुठल्या गोष्टीला किती वेळ लागणार आहे. कारण जेव्हा मी एका ऑफिसमध्ये म्हणजे हे जी काही माझी ऑफिसची जागा आहे, ही भाड्याची जागा आहे. त्याचं जे काही भाडं आहे, ते पर अवर पर्यंत आपल्याला डिव्हाईड करता येतं. सो जॉबचं रिलेशन जेव्हा आपण मांडायचा प्रयत्न करतो जमा आणि खर्च या स्वरूपात, तर त्याला कुठल्या स्टेजला किती वेळ लागणार आहे, म्हणजे त्याच्यासाठी खर्च होणाऱ्या गोष्टी, एनर्जी पासून ते अगदी ओव्हरहेड भाड्यापर्यंतच्या सर्व गोष्टी. मग याच्यात गडबड काय झाली, तो माझ्या हातनं म्हणजे माझ्या विचारातनं तो विसरलो गेलो मी ते. आणि विसरलो गेल्याचा परिणाम काय झाला, तर जेव्हा मी कोट केलेलं आहे समजा ₹150 पर ब्रोशर आणि त्याच्यासाठी जो काही ते प्लास्टिकचं कव्हर मी जे काही धरले होते, ते ₹3 जे धरले होते, त्याच्यासाठी मला ₹12 खर्च करावे लागले. हा रुपयात मांडला गेलेला हिशोब. पण दुगाडे सरांचं ह्याच्यावरती म्हणणं असं होतं, की जमा जेव्हा आपण करतो म्हणजे लिहितो, तेव्हा प्रत्येक त्याला वेगळं-वेगळं टायटल द्यायला पाहिजे. म्हणजे कशाच्यासाठी आपण काय-काय करणार आहोत, याची सुरुवात सकाळी जर का आपण केलेली असती, तर याचं नियोजन खूप चांगलं करता येतं. म्हणजे खर्च काय-काय होणार आहे, आपली एक्स्ट्रा एनर्जी खर्च होणार नाहीये. आपली प्रॉडक्टिव्हिटी करेक्ट वेळेत होऊ शकणार आहे. आणि आजचं जर का पुन्हा त्याच रिलेशननी सांगायचं झालं, तर सकाळी 8:30 ला हा सुरू केलेला जॉब, आता इफिशियन्सीशी संबंध जर का जोडायचा झाला, तर आता वाजून गेले आहेत 8:15. मी अजूनही माझ्या ऑफिसमध्ये आहे. तो जॉब अजूनही चालू आहे. रेग्युलर रूटीनमध्ये ज्या इफिशियन्सीनी मी ते काम करणं अपेक्षित होतं, आता तो थकून गेलोय मी. आणि हा झालेला खर्च जो आहे, अतिरिक्त खर्च, हे दुगाडे सरांनी खूप मोठ्या खुबीनी सांगितलं, की इफिशियन्सीचा झालेला तुझा लॉस. एका जॉबसाठी किती विशिष्ट वेळ आपण खर्च व्हायला अपेक्षित होतं, ती प्रॉडक्टिव्हिटीचा झालेला लॉस. एक्स्ट्रा रुपयात मोजण्यासारखा झालेला खर्च. हे जर का आपण कागदावरती मांडलं ना, तर तो ₹230 चा किंवा आपण ₹200 चा म्हणूया, तो जॉब जो आहे ना आणि त्याच्यामधनं मला समजा फायदा किंवा प्रॉफिट
हा जर का मला 20 रुपये अपेक्षित होता, तर तो माझ्या खिशातनं प्रत्यक्षात 15 रुपये एक्स्ट्रा खर्च झालेले असतात. आता हे जमा खर्च दुगाडे सरांनी अशा तऱ्हेने विस्तारून सांगितलं. हे 15-20 मिनिटात शक्य नाहीये मला समजावून सांगणं किंवा मला जेवढं समजलं आहे, हे दुगाडे सरांनी मला सलग 2 ते 2.5 तास समजून सांगत होते, की आपण व्यवसाय करताना किती गोष्टी दुर्लक्षित करतो. हे मला पावलोपावली त्यांच्या वाक्यावाक्यगणित समजत होतं. मग त्यांना मी एक आवडत्या विषयावरती विचारलं, "सर," म्हणलं, "हे समजून घेणं आणि प्रत्यक्षात आणणं हे नक्कीच मला उपयुक्त होईल." आता दुसरा एक मुद्दा आहे, जसा जमा खर्च, ताळेबंद या अर्थाने मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. दुसरा एक मुद्दा असा आहे, की उधारी ही भयंकर त्रस्त करणारी गोष्ट असते. त्यांनी एक वेगळा ह्याला आयाम दिला मला, डायमेन्शन दिलं, की उधारी का राहते याच्या मागचे कारणांचं आपण कधी फारसं तपशिलात जात नाही. कारण काय होतं, आज मी पुन्हा माझ्याबद्दल जर का सांगायचं राहिलं, मला नक्की माहितीये, की ह्या 6 लोकांकडनं इतके-इतके रुपये येणं आहे. आज दिवसभरात जे काही मला वेगळं एनर्जी खर्च झाली माझी, त्या 6 लोकांपैकी एकालाही मी ना रिमाइंडर पाठवू शकलो, ना त्यांना आपण ज्याला म्हणतो ना स्टेटमेंट पाठवू शकलो. सो आजची अपेक्षित असलेली उधारी उद्यावर गेली. पण आज त्याच्या अगेन्स्ट मला विशिष्ट गोष्टींसाठी, मटेरियलसाठी काहीतरी पैसे लागणार होते. सौमित्राचा आणि माझा एक आवडता शब्द आहे जुगाड. आम्ही दोघं खाजगीत जेव्हा बोलतो ना, तेव्हा हे नाईलाजाने हे करावं लागलं. आणि का? तर ती माझी उधारी जी काय होती ना, ती मी वेळेवर त्याचा प्रॉम्प्टली फॉलोअप ठेवला नाही किंवा त्या उधारीची टर्म क्लिअर नव्हती. म्हणजे हां, ठीक आहे ना, 1-2-3 दिवसात देतो पैसे, अशा लोकांचं मी काम केलं. किंवा एक 2-3 दिवसाचा जो काही एक वायदा असतो ना, "हां, या आठवड्यात देतो ना. हां, पुढच्या आठवड्यात देतो ना." हे वेग जे काही चाललेलं असतं, त्याच्यामुळे उधारी ही समस्या बनते. आणि दुसरी उधारी सुरू काय होते, तर हा मी केलेला जो काही जुगाड असतो ना, आज मला ₹15,000 एक मटेरियल घ्यायचं होतं. तो मी भलतीकडनंच ॲडजस्ट केले. म्हणजे एक उधारी जैसे थे राहिली, पुन्हा दुसरी उधारी तयार झाली आणि तो जो काही एक जॉब करायचा होता किंवा करायचा अगदी इसेन्शियल होता, त्याच्यातला जो प्रॉफिट किंवा आपण ग्रॉस प्रॉफिट हे कुठं ताळमेळच राहिला नाही. सो दुगाडे सरांनी मला याच्यावर एक उपाय सांगितला, की एनी हाऊ उधारी जोपर्यंत वसूल होत नाही, तोपर्यंत त्या विशिष्ट गोष्टीसाठी केलेला खर्च आणि त्या नवीन करायच्या कामासाठी जी काही गुंतवणूक आहे, ही कुठल्याही प्रकारे जुगाड न करता त्या प्रॉपर मॅनरनीच आपण रुटीन मेंटेन करायचं. आता हा जो काही विषय त्यांनी मला सांगितला, त्याच्यावर त्यांनी एक आणखीन सांगितलं, की आपण कागदावर मांडलेलं असतं, हां, हे ₹100 चा जॉब झालाय ना, त्याच्यामध्ये मला ₹8 मिळणार आहेत बरं का. ते ₹8 मला कधीही मिळत नाहीत. आणि हा जो काही गुंता आहे ना, की उधारी हे टायटल देऊन तयार झालेला, तो कधीच जागेवर येत नाही. त्याच्यावरती त्यांनी मला आणखीन एक ॲडिशनल सांगितलं, की हिशोब, उधारी हे 2 गोष्टी जर का तू काटेकोरपणे सांभाळल्यास, तर तुझा ताण हलका होईल, तुझं इफिशियन्सी वाढेल, तुझी प्रॉडक्टची क्वालिटी वाढेल, जी तुला अपेक्षित आहे ती. तुला फारशा तडजोडी कराव्या लागणार नाहीत. हा एक त्यांनी वेगळा पैलू त्याच्यातनं आणला. उधारी ही एक नैसर्गिक प्रोसेस तयार झालेली आहे. सो त्यामध्ये एक करेक्टली टर्म तू ठरवून घे आणि जे त्या टर्मप्रमाणे काम जर का तुला त्या वेळेत जर का तुझ्याकडनं विशिष्ट वेळेत जॉब समोरचा मागतो आहे, तर त्याचप्रमाणे त्याचीही जबाबदारी आहे, की विशिष्ट वेळेत तुला त्यांनी पैसे देणे हे त्याचं कर्तव्य आहे. आणि असं जर का तुझं होत नसेल, समोरचा त्याप्रमाणे तुला पैसे देत नसेल, तर तो तुझा कस्टमर नाहीये. तो तुला गोत्यात आणणारा कोणीतरी आहे. अशा त्यांनी एक 2 गोष्टींवरती मला थोडंसं दिशादर्शन केलं आहे. कधी आपण एक त्यांचा ऑनलाईन वेगळा सेशन ठेवला, तर आपल्याला खूप त्यांच्याकडनं माहितीपूर्ण किंवा आपण प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी खूप उपयुक्त अशा गाईडलाईन मिळतील. सांगण्यासारखं खरोखर खूप आहे. कारण मी त्यातले हे फक्त 4-5 मुद्देच फक्त सांगू शकलो. आपल्याला सर्व गोष्टी वेळेत संपवणं आवश्यक असतं.
अन्यथा तो हिशोबाचा ताळमेळ जो काही त्यांनी सांगितलाय वेळेशी निगडीत राहणार नाही, हे वाहवत जाईल. सो मला इथं थांबावंसं वाटतं. थँक्यू. स्मिता मॅडम काहीतरी प्रश्न आहे. हो, ते बँकेबल बॅलन्स शीट विषयी सांगायचं राहूनच गेलं का? बँकेबल बॅलन्स शीट साठी दुगाडे सर एक साधारण 3 ते 4 तासांचा ओपन सेशन, ओपन टू ऑल सगळ्यांना ठेवणार आहेत. बँकेबल बॅलन्स शीट म्हणजे काय त्यांनी थोडक्यात सांगितलं. तर बँक जेव्हा तुम्ही बँकेकडे का जाता, तुम्हाला जर का उत्तम व्यवसाय चाललेला असेल तर काही फारशी गरज पडत नाही. पण मला का जावं लागतं बँकेकडे? तर नवीन प्रोजेक्ट आहे, कर्ज आहे. ह्या गोष्टीसाठी जेव्हा आपण बँकेमध्ये जातो, तर बँक काय नजरेने तुमच्याकडे बघते, त्याला दुगाडे सरांचा हा शब्द आहे, बँकेबल बॅलन्स शीट. बँक जेव्हा तुम्हाला कर्ज देते का नाही, तर तुमची ती आयपत बघते तुमच्या कागदावर मांडलेल्या आकड्यांप्रमाणे आणि त्यांनी दिलेलं कर्ज खरंच हा विशिष्ट मर्यादेत फेडू शकणार आहे का नाही, त्याचे ऍसेट काय आहे, त्याची क्षमता काय आहे, याचे कस्टमर कोण आहेत, या सगळ्याचा थोडक्यात बँक एक लेखाजोखा करत लेखाजोखा. असते. आणि ह्या नजरेने बँक ज्या नजरेने तुमच्याकडे तुमच्या बॅलन्स शीट कडे बघते, ह्या प्रकारचा तुमचा बॅलन्स शीट असावा. आणि त्याच्यात विशेष करून त्यांनी उल्लेख केला की बरेचसे सीए लोक टॅक्स न भरण्याचा कल त्यांचा असतो. काही अपवाद असू शकतील, मला माहिती नाही कोण असे कोणी आहेत का नाहीत ते. तर तुम्ही जे काही उत्पन्न मिळवलेलं आहे ते टॅक्स तुम्ही पेड केला आहे हे जेव्हा बँकेला बघायला मिळतं ना, तेव्हा बँक जाम खुश असते. अशा अर्थाने त्यांना बँकेबल बॅलन्स शीट आपल्याला विस्ताराने सांगायचं आहे. मस्त. आणखीन कुणाला काही विचारायचं नसेल तर आपण पुढचा जो काही सेशन आहे त्याच्याकडे जाऊया का? 100%. मला जाम आवडलं हम्म. गेली 15 मिनिटं. वा वा. थँक्यू. बढिया, बढिया. तेलंग सर, हा ठेवूया ना? हा येतोय आवाज? हो, येतो. बघा, याविषयी नाही का मागे पण आपली चर्चा झाली होती. कात्रे सरांचा जो मुद्दा आहे त्याच्यावर मला 1 मिनिट बोलायचं आहे फक्त, म्हणजे माझं मत जे आहे ते, आणि मग पुढे माझ्या विषयाकडे मी वळतो. सर्वप्रथम तर आपण एवढं जर व्यवसायाचं मायक्रो अनालिसिस केलं ना, तर कदाचित त्या व्यवसायाविषयी पुनर्विचार करावा लागेल की काय, असा सर्वसाधारण निष्कर्ष येऊ शकतो. माझ्या या मताशी कुणी सहमत असूही शकतील किंवा नसूही शकतील. मायक्रो अनालिसिस आणि मागे जसं मी एकदा म्हटलं की व्यवसाय हे बरेचसे फील गुड या धर्तीवर चालतात आणि ते बँक ऑफिसर जे आहेत त्यांनी बरोबर मार्मिकपणे त्याचं अनालिसिसच केलेलं आहे. आणि मग प्रत्येक वेळेस ते अनालिसिस जर केलं तर खरंच, आणि ते चांगल्या पद्धतीने केलं तर व्यवसाय हा पुढे जाणारच आहे, यामध्ये काही दुमत नाहीये. कुणाला काही माझ्या या मताविषयी मत प्रदर्शित करायचं आहे का, की आपल्याकडे व्यवसाय जे आहेत ते शक्यतो फील गुड वर चालतात? थोडस बोलतो फील, बरोबर आहे फॅक्टर, पण मग तेच आहे ना की काही गोष्टींची शहानिशा न केल्याशिवाय केल्यानंतर कधीतरी मग ते आपल्याला गोत्यात आणणार असं आपण, म्हणजे ही आपली इन्फिअरिटी आहे का, मलाही असा प्रश्न पडतो की. आणि मी 12वी नापास झालो गणितात, पण मी जे इथे निवडक बऱ्याच वेळेला आकडे आणि फायनान्शियल लिटरसी बद्दल मी ऍडव्होकेट केलेलं. हे माझ्या चुकातून आहे, मला कळलं की हा मी गोंधळ घातला, याच्याकडे लक्ष दिलं नाही. तर आता मी जे करतोय की मी डायरेक्ट टू कन्झ्युमर मॉडेल मध्ये जाते, ते कारण माल पाठवायच्या आधी पैसे, मग तो उधारीचा विषयच मी बात केलेला आणि मी स्ट्रॉंगली मांडलं होतं उधारी विषयाबद्दल जेव्हा आपण बोललो तेव्हा. किंवा आता छायाताईंचा आपण हे घेतलं की कॅश मध्ये व्यवहार केला असेल तर कशी रिकव्हर करायची, हे सगळे मुद्दे त्या स्कूल ऑफ थॉट मधूनच येतात. तर हे केलं पाहिजे, नाही तर मग फीलगुड फॅक्टर म्हणजे मग काय ना, म्हणजे तो डेत्रेल आहे ना, शेवटी आपल्याला कळतंय फक्त आपण ते लांबवतोय एवढंच. तर तो आपली इन्फिअरिटी आहे ती. हा, तो तेलंग सर एकच मिनिट. हा माझं फील मत गुड थोडं फॅक्टर वेगळं आहे आहे ना. इथे. कारण कुठलाही बँकर फील गुड वरती तुम्हाला कर्ज देत नाही. कारण करेक्ट. तुमचं एनपीए मध्ये गेलं तर त्याला पर्सनली लायबल धरलं जाईल. तुम्ही
काय अंडर द टेबल व्यवहार केला आणि अशा प्रपोजलला तुम्ही कर्ज कसं दिलं? त्यामुळे बँक बघते ह्याच्यात वेगळं किंवा नवीन काहीच नाहीये. म्हणजे गेली 100 वर्ष ह्याच पद्धतीने लोन दिली जातात. म्हणजे मायक्रो मॅनेजमेंट अपेक्षित आहे. हा मला मला हेच अधोरेखित करायचं होतं, बाकी काही नाही. आहे, माझा आहे. उद्देश म्हणजे यात नवीन मुद्दा काही नाहीये. बँक हेच सगळं बघते. हा बरोबर, ठीक आहे. बँक हे सगळं बघते हे माहिती असणं वेगळं आणि प्रत्यक्षात बँकेला तसं सादर करणं वेगळं. आणि दुगाडे सर मला हे सारखं सारखं सांगत होते. तेलंग सर, तुम्ही आता जो मुद्दा सांगितला ना, फील गुड, काय भारी ऑर्डर मिळली रे, त्याचा इतका इतका टर्नओव्हर वाढणार रे, वगैरे वगैरे, ते खूप ते हवेत ते जायला होतं ते. पण दुगाडे सरांनी एक सांगितलं की तुला पैसे किती मिळले हा विषय विचार नको करू, तुला प्रॉफिट किती झालं हे मला सांग. 300 रुपये मिळणं ही गोष्ट वेगळी आहे आणि प्रॉफिट किती झाला ही गोष्ट टोटल वेगळी आहे. हे पचवायला समजून घ्यायला जाम जड जात राहिलं मला, कारण ते फील गुड मध्येच वावरते. लाईन आणि बॉटम लाईन म्हणतात आणि हम्म. ह्याच्यावरनच भरपूर मारामारी चाललेली असते. तेलंग सर, तुमचा विचार पुढे तुमचा विषय सुरू करा. नक्कीच हरकत नाही. नक्की. तेलंग सरांच्या त्याविषयी सांगतो थोडंसं, की परवा सेशन झाला. माझी आत्ता अशी अपेक्षा नाहीये तेलंग सर, तुम्हाला सांगायचं कारण असं आत्ता, की तो सेशनच तुम्ही घ्या असं नाही म्हणत आहे मी. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा, कारण तो सेशन इज अ प्रेझेंटेशन, राईट? तुम्ही सांगितलं ते. तर ते तुम्हाला घ्यावंसं का वाटलं? तुम्ही घेताना तुम्हाला प्रत्यक्ष काय अनुभव आला? तुम्ही तयारी काय केलीत? कारण स्मिताला लक्षात असेल की तसं विक्रमी संख्येने लोक आले परवा आणि तो खूप सक्सेसफुल झाला. तर त्याच्याविषयी तुम्ही सांगा, की तुम्ही तयारी खूप त्याच्याशी विषय केलेली आहे. तुम्ही बरेच लोकांना आव्हान केलं त्याचं पर्टिक्युलर. आय एम राईट सर? हे बरोबर आहे मी म्हणतो ते? हा बरोबर आहे. हा, तर बरोबर. ते थोडंसं सांगा. विषय तर ठीक आहे, विषय आपण घेऊ शकतो, पण आपलं मानसिकतेबरोबर काम आहे ना सगळं चाललेलं, म्हणून मला विचारायचं आहे फक्त. बर, मग आता ज्यांनी अटेंड केलंय त्यांच्यासाठी कदाचित थोडंफार रिपिटेशन होऊ शकतं. मी काही तो विषयाचं प्रेझेंटेशन नक्कीच करणार नाही, जसं मला आपण नाही कल्पना घ्या ना दिली सर, आता. असं नाहीये, तो विषय टच व्हायलाच पाहिजे. पण मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं की त्याची मानसिकता तुम्ही कशी केली, हे मला जास्ती अधोरेखित करायचंय म्हणून. विशेष म्हणजे हा जो टॉपिक आहे, हा मला म्हणजे विचारण्यात आला, त्यानंतर मला खरंच आनंद वाटला की चला ह्या टॉपिकसाठी मला माझं नाव सर टॉपिक सुद्धा सांगा. होय होय, नक्कीच ना. थोडस त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, उत्सुकता हवी ना, त्यामुळे म्हणलं. ठीक आहे. बघा, परवा दिवशी पुणे मॅनेजमेंट असोसिएशन, जी गेली 60 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून असोसिएशन आहे, त्या पुणे मॅनेजमेंट असोसिएशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्हर्टिकल्स आहेत, सेंटर ऑफ एक्सलन्स. त्यामध्ये महाट्रेनर नावाचं जे व्हर्टिकल आहे, ते व्हर्टिकल आपल्या निवडक उद्यमीच्याच एक सभासद डॉक्टर स्मिता सोहनी या आहेत, आणि श्री सुनील मोरे आणि श्री सुनील शिंदे, तसेच अजून 2-3 जण त्यामध्ये आहेत. तर त्यांनी मला या विषयावर बोलण्याची संधी दिली. तो विषय हा होता की ट्रेनर पाथ टुवर्ड्स ब्रँडिंग, किंवा जर सोप्या भाषेत म्हणायचं तर ब्रँडिंग ऑफ ट्रेनर्स. तर हा विषय जो आहे, खरंच प्रत्येक जण हा एक ब्रँडच आहे, आणि मग स्वतः प्रोजेक्ट कसं करायचं स्वतःला, तर या दृष्टिकोनातून तो विषय मी थोडा विचार केला. आणि निश्चितच आपण जसं म्हणाल तसं, की एखाद्या विषयावर बोलायचं म्हटल्यानंतर आपल्याला तयारी ही करावी लागते. तर त्या दृष्टिकोनातून मी बऱ्यापैकी तयारी केली आणि त्याचं सादरीकरण केलं, आपण असं म्हणूयात. आता जेव्हा आपण सांगतो की एखादं प्रेझेंटेशन करायचं असेल, मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की मी आतापर्यंत एक साधारणतः माझ्याकडे 5 ते 6 ट्रेनरचं हँड होल्डिंग मी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी यश मिळालंय. तर मी त्यांना सांगत असतो की कुठलंही सेशन जे आहे ते तुम्ही कॅज्युअल घेऊ नका. त्याचा सिरियसनेस हा असलाच पाहिजे. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की अरे आपण काय की ठीक आहे प्रत्येकजण बोलू शकतो. तयारीने बोलू शकतो आणि तयारीशिवायही बोलू शकतो. मध्यंतरी मी एक असंही सेशन घेतलं होतं की हाऊ टू स्पीक विदाऊट प्रिपरेशन.
आणि ते प्रिपरेशन करताना मी कुठलंही पीपीटी वापरलं नाही. नाहीतर मग पीपीटी वापरलं असतं तर म्हणले असते, हाऊ टू स्पीक विदाऊट प्रिपरेशन आणि पीपीटी वापरलंय. तर 45 मिनिटाचं मी हे सेशन घेतलं होतं. हाऊ टू स्पीक विदाऊट प्रिपरेशन. एनिवे, तर आता हा मुद्दा असा आहे, की तयारी कशी केली? तर नक्कीच की तयारी करण्यासाठी मी असं म्हटलं, की आता आपल्याला हा विषय मांडायचा आहे आणि तो मांडायचा कुणासमोर? ट्रेनर्स बरोबर. म्हणजे ज्यांना त्यामधलं सगळंच कळतं आणि त्यांना जर आपण उत्तमातलं उत्तम जर डिलिव्हर केलं तर त्यांच्या स्मरणात राहू शकेल. त्या दृष्टिकोनातून त्याचा थोडासा मी सराव केला. मला माझं पी-एच-डीचं प्रेझेंटेशन आठवतं यावेळेस, की मी त्याचा सराव साधारणतः 6 ते 7 वेळा केला होता आणि ते प्रेझेंटेशन झाल्यानंतर गाईड म्हणाले होते, म्हणजे जे एक्सटर्नल रेफरी होते, ते म्हणाले, की असं प्रेझेंटेशन मी आतापर्यंत गेल्या 32 वर्षात ऐकलं नाही. कारण ते माझं मुखोद्गतच झालं होतं. आता याचा अर्थ असा नाही, की मी पाठांतर केलंय त्याचं. परंतु मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केल्यामुळे मला थोडासा त्या व्यवसायाचा किंवा त्या प्रोफेशनचा मला नक्कीच फायदा होतो, आर्ट ऑफ डिलिव्हरीमध्ये. आता याच्यामध्ये वेगळेपण असं आहे, की आपण जसं म्हणालात, की लोकं बहुसंख्येने आले होते. तर मी ऑडिओ क्लिप जी आहे, ती आपण बघितलीच असेल सौमित्र सरांनी, स्मिता मॅडम यांनी, की ऑडिओ क्लिप त्याच्यामध्ये एकाच वेळेस लिसनिंग आणि रीडिंग. मला असं वाटतं, की तो एक छोटासा प्रयोग होता. आपण त्याला काही अभिनव प्रयोग म्हणा किंवा प्रत्येकाच्या मनात असतं बघा. आयडिया टू एक्झिक्युशन आपण जे म्हणतो, तर त्या दृष्टिकोनातून ती ऑडिओ क्लिप जी आहे, ती छान झाली. मग मला एकाने मध्यंतरी सजेशन दिलं, तुमच्याच आवाजात त्यांना निमंत्रण देत आहेत. तर मी म्हटलं, की असं आहे, की आपल्याकडे असं आहे, की सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. तर मी त्यांना म्हटलं, की आपल्या घरात जर कार्यक्रम असेल, तर आपणच आमंत्रण देतो ना. दुसरं थोडी जाऊन आमंत्रण देतात. तर त्या दृष्टिकोनातून मी केलं. परंतु काही सीनियर्स त्यांनी मला सजेशन दिलं, तर मी माझे एक स्नेही आहेत. तर त्यांच्या मिसेसनी पुन्हा एकदा ऑडिओ क्लिप त्यांच्या आवाजातही केली. तर तीही आपण सर्क्युलेट केली. आणि मी आपल्याला सांगतो, की मी व्यक्तिशः कुणालाही फोन केले नाही. लक्षात घ्या, की माझ्या कार्यक्रमाला तुम्ही या. मी फक्त WhatsApp स्टेटस ठेवलं. त्यानंतर मी त्यांना जेंटल रिमाइंडर पाठवलं आणि अशा पद्धतीने त्याची थोडी क्युरिओसिटी पण वाढली आणि त्या योगे पार्टिसिपेशन जे ते वाढलं. म्हणजे मला हे म्हणायचं आणि मला असं वाटतं, की विषयामध्येच बऱ्यापैकी ताकद होती. मी त्याचं क्रेडिट जे आहे त्या विषयाला देईन, की त्या विषयाविषयीची उत्सुकता ही मनामध्ये असल्यामुळे आणि ज्यांना ट्रेनर्स आर ऑल्वेज लर्नर्स आणि गुणग्राहकता असतेच ट्रेनरमध्ये. आणि मी जसं म्हटलं, की फ्लायर जे बनवलं ना, ते फ्लायर सुद्धा अत्यंत उत्तम बनवलं होतं आणि त्याच्यातून पण एक चांगला मेसेज गेला. त्या फ्लायरमधून बरेचसे लोक अट्रॅक्ट झाले असावे असा माझा पण त्यामध्ये अंदाज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर आपण ब्रँडिंग ऑफ ट्रेनर्समध्ये किंवा ट्रेनर पाथ टुवर्ड्स ब्रँडिंग यामध्ये एक साधारणतः 6 पैलू सांगितले. ते 6 पैलू मी फक्त आपल्या सर्वांना माहितीसाठी सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या विषयामध्ये काम करायचं असतं, तर तेव्हा आपल्याला आपला यू हॅव टू आयडेंटिफाय युअर डोमेन एक्सपर्टाइज. तर डोमेन एक्सपर्टाइज जर आपण केलं निश्चित, तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण शेवटी ब्रँड रिकॉल तेव्हाच होईल, जेव्हा यू आर हॅव्हिंग यू कॅन से इन डेप्थ नॉलेज अबाउट अ व्हेरी स्मॉल थिंग. म्हणजे ॲन एक्सपर्ट इज अ पर्सन हू नोज व्हास्ट अबाउट अ लिटल. हा एक त्यामध्ये मी संदेश दिला. जो मी एका प्रशिक्षणामध्ये ऐकला होता. मी त्याचं क्रेडिट घेणार नाही. त्यानंतर तुमचं तुम्ही एकदा एक्सपर्टाइज आयडेंटिफाय केलं, की मग तुम्हाला तुमचं स्वतःचं वैयक्तिक माझं व्हिजन काय आहे? माझं मिशन काय आहे? आणि मी एक वन पेज प्रोफाइल माझी स्वतःची पर्सनॅलिटी जी आहे, ती मी एका पानामध्ये कशा पद्धतीने लोकांसमोर पोहोचवू शकतो, ज्यांना माझा वर्कशॉप, वेबिनार काही ऑर्गनाइज करायचा असेल तर. तर एका पानामध्ये तुम्ही तुमची क्रिस्प इन्फॉर्मेशन कशी करावी, हा त्याच्यामध्ये एक पैलू होता. त्यानंतर ब्रँडिंग इसेन्शियल्स. तर आता सर्व्हिसेस मार्केटिंग आहे शेवटी. तर सर्व्हिसेस मार्केटिंगमध्ये जे आहेत प्रॉडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन, प्रोसेस, फिजिकल एव्हिडन्स, पीपल. तर हे या व्यतिरिक्त ब्रँडिंगमध्ये आपल्याला काय लागेल? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक प्रशिक्षक जेव्हा प्रशिक्षण देतो, तेव्हा पेन पॉइंट काय आहेत? समाजामध्ये कुठल्या विषयाची आवश्यकता आहे? चाइल्ड सायकॉलॉजीची आहे, का फायनान्शियल लिटरसीची आहे, का हेल्थ विषयीची आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर पेन पॉइंट आपण कुठला ॲड्रेस करतो, त्यावर आपलं यश जे आहे ते अवलंबून असतं.
आणि जेव्हा मग फायनान्शियल लिटरसी असेल, तर त्यावेळेस नक्कीच जसं आपल्याकडे स्मिता मॅडमचं नाव समोर येतं, डिजिटल मार्केटिंगसाठी सौमित्र सरांचं नाव येतं. सो व्हॉट आय मीन टू से, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. त्यामुळे बाकीच्यांचा असा काही गैरसमज होऊ नये, की आमची नावं का घेतली नाही वेळेच्या मर्यादेमुळे. पण हे रिकॉल जे आहे आपण म्हणतो ब्रँड रिकॉल, तर तुम्ही पेन पॉइंट जेव्हा ॲड्रेस करता, तेव्हा तुम्हाला ते रिकॉल होतो आणि तुम्हाला तो ब्रँडिंगच्या दृष्टिकोनातून मदत करतो. त्यानंतर आपलं ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रेझेन्स असावं. आता मी तर असं म्हणेल, की प्रत्येक व्यावसायिक हा ट्रेनर होऊ शकतो आणि ह्या ट्रेनिंग प्रोफेशनमध्ये अशी ताकद आहे, की इट गिव्हज यू नेम, फेम अँड मनी. ओके. आता जसं समजा एक उदाहरणच करायचं असेल, तर कात्रे सरांनी की कल्पकतेवर एखादं जर प्रशिक्षण घेतलं, तर नक्कीच ते घेऊ शकतात. कारण त्यातला त्यांचा अनुभव आहे आणि अ पर्सन हू इज हॅव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ दॅट बॅकग्राऊंड, तर नक्कीच यश मिळू शकतं. म्हणजे प्रत्येकजण हा ट्रेनर होऊ शकतो तो त्याच्या क्षेत्रामध्ये. ऑनलाईन आपलं असायला हवं, वेबसाईटवर प्रेझेन्स असायला हवं, WhatsApp स्टेटसवर असायला हवं, YouTube असायला हवं. ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपण अधोरेखित केल्या. त्याचबरोबर ऑफलाईन सुद्धा आपलं प्रेझेन्स असायला पाहिजे. सीइंग इज बिलिव्हिंग, काही व्हिजिटिंग कार्ड, ब्रोशर्स ही पण आपली असायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेलिंग डिलिव्हरेबल्स. मला जे काही माझं प्रॉडक्ट विकायचं आहे, माझे सेमिनार किंवा सेशन्स जे आहेत, ते विक्री योग्य आहेत का? म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादा पिक्चर हा चालला पाहिजे या दृष्टिकोनातूनच निर्माता त्याच्यावर पैसे लावत असतो. तर मी पण बरेचसे वर्कशॉप डिझाइन केलेले आहेत आणि मी त्याला असंच म्हणतो की चला आपण हा एक प्रयोग करून पाहू. आणि फॉर्च्युनेटली माझे बऱ्यापैकी बरेच वर्कशॉप जे आहेत ते मला जी इप्सित आहे ते मी साध्य करू शकलो, एवढं निश्चित. मात्र हाऊ टू बिकम मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा माझा वर्कशॉप 7 वर्ष मी नक्कीच चालवला. तो असं म्हणायला हरकत नाही. तर सेलिंग डिलिव्हरेबल्स त्यामध्ये आर्ट ऑफ क्वेशनिंग यावर मी थोडासा भर दिला. द वे इन व्हिच यू आस्क द क्वेशन यू आर गोइंग टू गेट रिझल्ट्स, यामध्ये काही शंका नाही. त्यानंतर मग आपण तुम्हीच तुमचे स्वतःचे ब्रँड अँबॅसेडर व्हायला पाहिजे. सांगायचा मुद्दा असा, की बोलणाऱ्याची माती विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही. तर त्या पद्धतीने आपल्याला तुम्हाला तुमचे जे काही तुमचे प्रशिक्षणाचे विषय आहेत ते मांडता आली पाहिजे. त्यानंतर तुम्ही सहज उपलब्ध राहायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही लोकांना सुद्धा योग्य ती मदत केली पाहिजे. कारण ज्यांना आपण मदत करतो तेच आपले पुढे ब्रँड अँबॅसेडर होत असतात. हे एक आपण त्यामध्ये सांगितलं आणि सगळ्यात शेवटी म्हणजे मी असं म्हणालो, की ट्रेनर जो असतो त्यांनी असं स्वतःला तयार केलं पाहिजे, की एक दिवसाचं भाषण, महिन्याभरचं रेशन. म्हणजे व्हॉट आय मीन टू से दॅट इफ ही इज गोइंग टू ॲड्रेस ओन्ली वन यू कॅन से वर्कशॉप इन अ मंथ, ही शुड हॅव हिज लाईव्हलीहूड. दॅट इज व्हॉट आय बिलीव्ह. आणि मी स्वतः त्या फिलॉसॉफीवर काम करतो आणि जगतोय सुद्धा. दॅट इज व्हॉट आय कॅन ऑब्जेक्टिव्हली कॉमेंट. याचा अर्थ मी रोजच घेतो वर्कशॉप असं नक्की नाही. परंतु मला प्रेरित करणारी गोष्ट म्हणजे मागे मी जसं पी-एम-एच्या सेशनमध्ये सांगितलं, की मी शशी थरूर यांची एक मुलाखत अ, एका वर्तमानपत्रामध्ये वाचली होती. त्यावेळेस त्यांच्या मानधनाविषयी मी थोडंसं नक्कीच त्याकडे मी थोडं आकृष्ट झालो आणि अशी आपल्याकडे मोटो असायला हरकत नाही, की आपण आता जेव्हा कॉम्पिटिशन असते किंवा काय, तेव्हा आपण मात्र आपलं मूल्य जे आहे, ज्याला व्हॅल्यू म्हणतो, ती आपण आपली स्वतःच जपली पाहिजे आणि तुम्ही स्वतःच स्वतःचे ब्रँड अँबॅसेडर झालं पाहिजे. आणि जेव्हा आपण सेशन घेतो, तेव्हा ईच सेशन इज न्यू सेशन. कारण बऱ्याच वेळेस असं होतं, की अरे आता काय मला यातला अनुभव आहे, मी जास्त तयारी नाही केली तरी चालेल आणि असं व्हायला नको. त्यामुळे एव्हरी सेशन इज न्यू सेशन. त्याच्यासाठीचं प्रेझेंटेशन सुद्धा प्रत्येक वेळेस नवीनच असायला हवं. किंवा त्याच्यामध्ये थोडेफार अल्टरेशन करायला हवे आपण. आणि अजून एक मी सांगेन, की बऱ्याच वेळेस काय होतं, की मी पी दुसऱ्यांकडून बनवून घेतो. पण त्याचं कंटेंट जे आहे ना, जसं आता सौमित्र सर म्हणले, की काहीतरी ॲडिशनल सांगा. तर पी मी दुसऱ्यांकडून बनवून घेतो, परंतु त्याचं कंटेंट टाइप मीच करतो. मग ते कंटेंट टाइप केल्यामुळे काय होतं, की ते आपल्या स्मरणात राहतं नेमकं, की आपण काय-काय टाइप केलं होतं. आणि ते आपल्या डोळ्यासमोर दिसतं प्रेझेंटेशन करताना. अरे, हा मुद्दा असा होता, हा मुद्दा तसा होता. आणि दॅट हेल्प्स अ लॉट. तर अशा पद्धतीने ते आपलं सेशन झालं आणि त्याच्यामध्ये सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल म्हणजे मलाही एक नवीन ऊर्जा मिळाली आहे आणि नक्कीच तशाच प्रकारचं आपण पुढेही सादरीकरण करण्याचा प्रयत्न करूयात. मला असं वाटतं, की या इथे मी थांबायला हवं कारण की आपल्याला दुसरे पण विषय घ्यायचे. अ, धन्यवाद. तुम्ही सगळ्यांचं नाव नाही घेतलं ना, खूप रागवलेत लोकं अहो. आणि पण काल आधी पहिल्यांदा स्मिता
काल पहिल्यांदा आपला पीएमआयचा नाश्ता संपला, उरला नाही चहा आणि नाश्ता. सो त्याच्यावरून आपल्याला लगेच कळू शकतं की खिचडी होती, हा एक कारण होतं महत्वाचं. पण चहा सुद्धा उरला नाही. आता नॉर्मली असं होत नाही. पीएमएला आम्हाला परत परत आम्ही घेतो नाश्ता, असं होतं. सो ते पण मला म्हणायचं होतं की तयारी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला एक असं सांगायचं आहे अजून तुम्हाला, की मी यांचं बघतो एनजीओ वाल्यांचं. विनीत आहे इथे. विनीत आहेस ना तू? विनीत सोडलाय का? आहे. हो विनीत, आहे. एनजीओ वाले हा. किती तयारी करतात ना? हो हो तर मी एक गोष्ट खूप शिकलो डॉक्टर साहेब. तुम्ही म्हणलात तरी सुद्धा मी एक गोष्ट शिकलोय, की जर तुम्हाला करायचं असेल तर ते आधी फोन सुद्धा करून घेतात बरं का लोकांना. जे जे महत्वाचे लोक आहेत ना त्यांना ते जरूर फोन करतात. तर त्याच्यामुळे त्यांनी पॉईंट काय मांडला माहिती आहे का? परवा जे ट्रेनिंग घेतलं त्यात त्यांनी पॉईंट असा मांडला, की तुम्ही जेव्हा फोन करता आणि जेव्हा समोरच्याला विचारता, समजा विचारलं राजूरकर सरांना, की सर येता ना तुम्ही नक्की, त्यातनं तुम्ही किती सिरियस आहात त्या विषयाबद्दल हे कळतं. तर हा मला एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट वाटला. त्यामुळे मी सुद्धा उद्या माझं CRMचं आहे ना, तर मी 5-6 लोकांनाच, मेन लोकांना बोललेलं आहे. असं खूप लोकांना नाही. पण ते 5 लोकांना मी मेसेज पाठवलेत, मेल केलाय. त्यांना फोन केला मी, आज सर येताय ना, तर तुम्हाला परत कन्फर्मेशन लिंक पाठवतो. तर त्यातनं आपली सिन्सिअरिटी त्याच्यातनं दिसते. हे पण एक ॲडिशनल आहे बरं का. म्हणजे हा पॉईंट एक जस्ट जातातच तुम्हाला सांगितलं मी. यामध्ये मला एक ऍड करायचं, तसा प्रयोग करायचा प्रयत्न करणार होतो मी. त्या हां, हां. दृष्टिकोनातून मी एक रिक्वेस्ट मेसेज पण पाठवला होता. हं. पीएमएला जर मला लिस्ट मिळाली तर मी एकदा फोन करेन सगळ्यांना, म्हणजे माझ्या ऑफिसमधून कोणीतरी फोन करेल किंवा मी करेल व्यक्तिशः असं. हं, परंतु हं. काही त्यांचे प्रोटोकॉल्स पण असू शकतात किंवा काय. तर नाहीतर मग माझा मानस झाला होता, आपण जे म्हणालात हं. तसं, की हं, हं. त्यांना कळवावं, की येत आहे ना आपण नक्की म्हणून. तर या दृष्टिकोनातून. सो आता न्यूमध्ये ज्यांचं सेशन असेल ना, तर मला एक तुम्हाला सांगायचं असं की आम्ही CRM वापरतो ना आता, संगम CRM. तर त्याच्यामध्ये ही सोय आहे. आपले मेल, आता तुम्हाला मेल पण येतात बघा माझे. माझे मेल पण येतात आणि WhatsApp पण येतो. तर हे कॅम्पेन आपल्याला करता येतं. तर हे तुम्ही याचं युटिलाइज करा. न्यूमध्ये जेव्हा कोणी सब्जेक्ट घेणार असेल तेव्हा तरी नक्की. तुमच्या नावाने जर टाकलं तर मी एक टाकू शकीन त्यांना मेसेज सगळ्यांना. म्हणजे ही मला म्हणायचं हेच आहे, की आपलं हे प्लेग्राऊंड आहे आणि इथे आपण नक्कीच ट्रायल करून बघू शकतो कुठलेही. म्हणजे फोन सकट सगळं किंवा टॅगिंग करणे. CRM मध्ये खूप गोष्टी आहेत, की टॅग केल्यानंतर ऑटोमॅटिक त्यांना एक मेसेज जातो वगैरे, असं बरंच काय काय करता येतं. एवढं करावं की नाही भाग वेगळा आहे, कारण छोट्या व्यवसायाला एवढं लागत नाही. आय ॲग्री विथ दॅट, की एक तर आपण लिमिटेड स्टाफ असतो, कसं काय करणार. पण एक आपल्या सवय म्हणून होऊ शकतं असं. तर फोनचं पुढच्या इथं आपण ऍड करून बघूया, हे तुम्हाला वाटलं तर असं, है ना. एनिवे, चलो. निशांत, हो. निशांत कुठे गेला, आहे का? आहे. बोला ना. नाही, काय नाही. डॉक्टरांना छान झाला सेशन. हो, हो. चांगलं वाटलं. आता एक विषय मी म्हटलं होतं, तो फेस्टिव्ह मार्केटिंग जो म्हटलं होतं ना, त्यात थोडंसं कोणी सांगू शकेल का, की काय कशा प्रकारे पर्टिक्युलर डॉक्टरांना विचारेन, राजूरकर सर, कारण तुमच्याकडे तुम्ही बरंच काय काय करत असाल ना फेस्टिव्हचं, कारण तुमच्याकडे मला फ्लायर्स येतात नेहमी तुमचे. पण बिसाइड्स दॅट व्हॉट डू यू डू, स्पेशली काही करता का? मला माहिती नाही, मला शिकायची इच्छा आहे ती थोडंसं. हां, फेस्टिव्हमध्ये थोड्याशा ऑफर आम्ही ठेवतो. विशेषतः आज पशुवैद्यक आणि आमच्या व्हेटरनरी मेडिसिन्स असल्यामुळे पोळा हा आमचा मोठा सण असतो इतर वा. सणांपेक्षाही. हां, आणि मग त्यावेळेस आमचं ऑफरमध्ये अजून एक करतो, की त्यावेळेस आम्ही आता नॉर्मली माहिती आहे, की पोळ्याला सर्व बैलांना वगैरे रंगवतात किंवा बरेचसे झूल वगैरे वेगवेगळे असतात. तर त्यांचे फोटो आम्ही मागवतो आणि त्याच्यात आम्ही प्राईज वगैरे त्यांना देतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आणि त्या प्राईजमध्ये जे काही प्राईज आहे, कॅश प्राईज वगैरे, आणि त्यासोबत आमचे प्रोडक्टचं सुद्धा एक एक सॅम्पल देतो. नॅचरली त्याच्यामुळं प्रोडक्टचं ॲडव्हर्टाईजही होते आणि डिमांडही वाढते. तर हे एक आम्ही त्याप्रमाणे, कारण आम्हाला फेस्टिव्हमध्ये थोडंसं शेतकऱ्यांचा विचार केला तर पोळ्याला जास्त महत्त्व आहे. तर बाकी इतर दसरा, दिवाळी याच्यात ॲज अ मेडिसिन असल्यामुळे फेस्टिव्हचं बाकी काही फरक पडत नाही. परंतु मग आम्ही काय करतो, की बऱ्याच वेळेस आता काय होतं, की हिवाळ्याच्या या 2-4 महिन्यामध्ये बहुतांशी ठिकाणी वेगवेगळे हेल्थ कॅम्प्स असतात, म्हणजे वेटरनरी हेल्थ कॅम्प्स. मग तिथे आमचे काही प्राइजेस असेल किंवा मग बाकी काही असे फ्लायर्स वगैरे तिथे डिस्ट्रीब्यूट करणे, प्राइस देणे किंवा तिथे वापरायचे प्रोडक्ट आपण LRचे देणे. या प्रकारे थोडंसं मोटिवेट किंवा थोडंसं आपल्या प्रोडक्टबद्दल हे करायचं करतो. आणि बऱ्याच वेळेस असे जे प्रोडक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल दूध वाढण्यासाठी, तर दूध वाढण्याचं मग त्याच्यावर काही आम्ही ऑफर ठेवतो या फेस्टिव्ह सीझनमध्ये. फेस्टिव्ह म्हटल्यापेक्षा कॅम्प्स आहेत, अशा वेळेस आम्ही काय ऑफर ठेवतो, की
ठीक आहे, एवढं याच्यानंतर एक एवढी फ्री वगैरे ह्या टाईपमध्ये आम्ही ठेवतो ते शेतकऱ्यांसाठी. अच्छा. हा. पण दिवाळी नजरेसमोर ठेवून काय करता या particular- कसं होतं, दिवाळी वगैरे असं नजरेसमोर ठेवून नाही करत किंवा नाही अजून करत. केलं नाही, कारण मेडिसिन असल्यामुळे फेस्टिव्ह मध्ये त्याची डिमांड वाढेल वगैरे असं काही प्रकार होत नाही ना. अच्छा, अच्छा. त्यामुळे फक्त तो प्रश्न येतो. आमचं मेडिसिन असल्यामुळे या प्रकारचे बरं. लिमिटेशन्स आमचे आहेत. पण मग आम्ही बरं. हेल्थ कॅम्प किंवा मग पोळा असं म्हणजे असं हे करतो. अच्छा. हा. ओके. कोणी आपल्यामध्ये करतं का असं कोणी पर्टिक्युलरली, म्हणजे दिवाळी असं? आशुतोष आहे का नवले? आशुतोषचा ट्रॅव्हलचा बिझनेस आहे. तर आशुतोष, तू डू यू डू समथिंग दिवाळी टूर करणे वगैरे असं काही आहे? हा असं नाही, परंतु रेग्युलर व्हिडिओ ऑन करा ना, म्हणजे स्पॉटलाईट करता येईल म्हणून. अच्छा, एकच मिनिट. हा. झालं? हा, झाला. एक मिनिट. चेक नाही केलं. एक मिनिट. अरे ठीक आहे. हा हा, बोल ना आशुतोष. येस, कारण त्याच्यामध्ये फेस्टिवलच्या दृष्टीने आमच्याकरता वेकेशन्स हा विषय, म्हणजे विशेषतः दिवाळी, ख्रिसमस आणि समर हे मेजर हम्म. सीझन म्हणलं तर. त्याच्यामध्ये मग आम्ही लावतो त्या प्रमोशनल स्कीम्स लावतो, की जसं जानेवारीमध्ये दुबई टुरिझम बोर्डाने दिलेली अक्कल अशी की नोव्हेंबर डिसेंबर ह्या सुट्ट्यामुळं सीझन चालतो दुबईचा. कारण आपल्याकडचं थंड असणं आणि त्यांच्याकडचं उष्ण असणं हे मॅच होतं. पण तो सीझन वाढवण्याकरता त्यांनी मिड जानेवारी नंतर जनरली त्यांचा शॉपिंग फेस्टिवल असतो. हम्म. तर हे ऍक्च्युअली अपोवच तो त्यांचा जो सीझन आहे तो हा लांबला जातो. जानेवारी एंड पर्यंत तर त्यांचं शॉपिंग फेस्टिवलच चालतं. त्यामुळे त्याचे जे काही एक्सटेन्शन जे आहे ते हम्म. फेब्रुवारी फर्स्ट वीक वगैरे पर्यंत ते जातं. आणि मग फेब्रुवारी सेकंड किंवा थर्ड वीक पासून त्यांच्या बिझनेस सायकल मध्ये असं आहे की जे काही मोठे मोठे एक्झिबिशन्स आहेत इंटरनॅशनल ते हम्म. होस्ट करतात. बर. फूडचे आहेत, गल्फ फूड म्हणून आहे किंवा आहे, हे फेब्रुवारीच्या पुढे ते चालू होते. मग त्यानुसार आम्ही त्याला धरून फक्त आता काय करतो की प्रमोशनल इन द सेन्स हा ढोल आम्ही गणपतीपासून वाजवायला लागतो की आता अरे गणपती तर हा झाले, हा हा, बरोबर. गणपती तर झाले, आता काय नवरात्र झालं, दसरा झाले की लगेच तुमची दिवाळीच्या सुट्टीची तयारी काय हे थोडंसं प्रमोट करायला सुरुवात करतो. त्याच्यात चॅनल्स म्हणा किंवा फूड्स मध्ये काम करणारी मंडळी जी आहेत त्यांच्या हातात हात घालून थोडंसं करतो. हा, म्हणजे क्रॉस सेलिंग पण करता का? क्रॉस सेलिंग करतो की ओके, जेणेकरून ग्रेट ग्रेट. त्यांनाही थोडंसं काय म्हणता तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये अफर्मेटिव्ह मार्केटिंग असं काहीतरी शब्द म्हणतो, ऍफिलिएशन Upselling. मार्केटिंग सर, ऍफिलिएशन. ऍफिलिएशन की ते त्याला माझं क्रॉस सेलिंगच म्हणता येईल पण हा. ऍक्च्युली. तर त्या काइंड ऑफ थिंग मध्ये की जे बऱ्यापैकी त्यांच्या नेटवर्क मध्ये आपल्या बरोबर. जाहिराती जातात, आपल्या नेटवर्क मध्ये त्यांच्या जाहिराती पास होत राहतात ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि एकमेकांना थोडाफार होतोय. म्हणजे अजून फुल फ्लेज किंवा असं स्टॅटिस्टिक्स नाही, कारण हे हार्डली सिन्सिअरली आणि प्रामाणिक प्रयत्न करायचे हे पहिलेच वर्ष. याचे वा. रिझल्ट आता जानेवारीपर्यंत येतील, कारण मागची 2 वर्ष कोविड नंतर थोडासा स्लॅग होता, स्लॉग होता म्हणायला पाहिजे, स्लॅग म्हणण्यासाठी थोडस टॅबू होता की नको जरा अजून जरा रुळावर येऊ द्यात. हे वर्ष जरा थोडस ब्राईट आहे, पुढचं वर्ष अजून जरा थोडंसं चांगलं दिसतंय की ओके. यावेळेला एअरलाईनच्या आणि थोडंसं प्राइसिंग थोडं हायर साईडला आहे. पण आहे म्हणजे हे तर करतोय आम्ही की बाबा ह्याच्याबरोबर जात आहे ते जात आहे. किंवा एक जण माहितीतले LIC वाले ते कॉन्सेप्ट सेलिंग वर बरंच काय 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 आयडियाज देत असतात. मग त्यांनी एका मित्राला, इंटेरियर वाल्या मित्राला सांगितलं होतं की नवीन एरियामध्ये जिथं जाशील तिथं आपला काय म्हणतात बनिया म्हणजे किराणा मालाचं दुकान हे असतं. तो राजस्थानी माणूस असेल किंवा मराठी माणूस असेल हा भाग वेगळा, पण किराणा मालाचं दुकान हे पहिलं बसतं. दूध, अंडी हे सगळं जिथं चालू होतं ते चालू झालं. त्याला कागदी पिशव्या नेऊन दे तुझ्या नावाची. अच्छा. तू काय करतोयस ना त्याच्या कागदी पिशव्या छापून त्याला नेऊन दे. त्याला पॅकिंगच्या ह्याच्यात कसं आहे की लोक पिशव्या काय आणत नाहीत, कॅरी बॅग द्यायची तर नाहीये. त्याला कोणी पिशवी मागितली ती की त्याला सांगायचं जर पिशवी मागितली तर माझी पिशवी देऊन टाक. पिशव्यांचा खर्च तुझा, त्याच्यावरती मेन्शन कर तू काय किचन ट्रॉलीज करतोय किंवा फक्त बुक शेल्फच देतोय, तुझा बॉट आउट आयटम मध्ये आहे किंवा कस्टमाइज डेव्हलप करून पण देऊ शकतोस, आयदर वा असं करून कर. त्या डोक्यालिटीने मी थोडस ह्या जे आता फूड्स सांगितलं त्यांना मी पॅकिंगच्या ह्याने थोडस देतोय. अच्छा. कुणी अशा नाही करतंय का की थोडस अजून खर्च करून, जसं आपण व्हॉट्सअप मार्केटिंग करतो ना, ज्याच्यात गला बॉक्स वगैरे एक असतात माहिती तुम्हाला, ते हे येतात गोईंग वगैरे असे आयकॉन्स येतात ना आपले चॉईस करायला, ते पेड सर्व्हिसेस आहे बरं का या.
तर या कोणी वापरल्यात का किंवा वापरायची इच्छा आहे का कोणाला? थोडा खर्च आहे, थोडा माइंडसेट आपण एक पुढे न्यायला लागतो आपल्याला. रिस्क म्हणजे काय असतं शेवटी? रिस्क म्हणजे असं आहे की ज्या क्षेत्रात काय माहिती नाही त्या क्षेत्रात आपण थोडासा अपेक्षेने उडी मारणे. तर हे पण करून बघा डॉक्टर साहेब. तुम्ही तुमची कॅम्पेन्स करता, गल्ला बॉक्स म्हणून एक इंटिग्रेशन करता येतं. ओके. तर त्याच्यात तुम्ही काय म्हणताय? नेमकं काय त्याच्यात? तुम्हाला बरेच वेळा मेसेज येतात ना की हा. आर यू कमिंग टू दिस इव्हेंट ऑर नॉट. येस येस. आपण चूज करतो. हो. तर याच्यात ऑटोमेशन पूर्ण लावता येतं आपल्याला पूर्ण. म्हणजे त्यात असं पण सांगता येतं की कोणी चॅट केलं तर नुसतं काही चॅट केलं तरी त्याला वेलकम टू एलआर फार्मास्युटिकल्स, तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे सांगा. हे तीन चॉईस आहेत, त्यापैकी काय पाहिजे आणि त्याच्यावरती ऑटोमॅटिक चेंज आपण डिसाईड करू शकतो. तर दिस इज ऑल्सो अ व्हेरी गुड वे. तर ह्याला खर्चिक प्रकार आहे हा, पण इन्व्हेस्टमेंट आहे. असं आता डॉक्टर म्हणले गिरीश तेलंग की त्यांनी फोन नाही केले कोणाला, है ना. तर तुम्हाला विदाऊट फोन हे खरंच काम कर. आणि हे ऑफिशियल एपीआय असतात, हे व्हॉट्सअपचे ऑफिशियल एपीआय असतात. याच्यात तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. आणि जसं तुम्ही मागे बघितलं की संपर्क सेतू किंवा हे जे आहे संगम CRM, यातनं जे आपण मेसेजेस पाठवतो ना, ते एकामागे एक जातात ना मेसेज. तसं होत नसतं याच्यात. तुम्ही याच्यात 1000 मेसेज जर शेड्यूल केले तर एका वेळी भस्कन जातात ते. तर दॅट इज अन ॲडव्हान्टेज आणि तो ऑफिशियल चॅनलकडनं येतो. तर हे जरूर करा. खर्चिक प्रकार आहे पण यांनी ट्रुमेंडस एंगेजमेंट वाढू शकते. तर जरूर विचार करा या गोष्टीचा. सोलरवाले काहीतरी हात वरती करतात. मी आता डायरेक्ट तसं प्रमोशन करत नाही दिवाळीसाठी, पण मी काय करतो, पूर्वीची पद्धत परत वापरायला सुरुवात केली. कारण ऑनलाईन मध्ये जे आपण ग्रीटिंग्स ते पाठवतो दिवाळीच्या दरम्यान, ते कितपत लोकांकडून पाहायला जातं माहित नाहीये. मी फिजिकल ग्रीटिंग परत एकदा करायला सुरुवात केली. वा. अरे वा. फिजिकल म्हणजे 2 वर्षापासून. ते मी मागच्या वर्षी 200 छापले होते. 200 क्लायंटला पाठवले आणि त्याच्यातून काही जुन्या क्लायंटकडून रेफरन्स पण आले मला. 1-2-3 रेफरन्स पण आले त्याचे, किंवा तुमचं अजून चालू आहे का? कारण बऱ्याच लोकांना आपण कॉन्टॅक्ट करत नाही ना, मधल्या ह्याच्यामध्ये काळात विसरून गेलो असतो. पण तो डाटा बेस आहे माझ्याकडे आधीपासूनच्या क्लायंटचा, त्यांना मी ते पाठवतो. ह्या वर्षी मी 500चं टार्गेट घेतलेलं आहे. 500 ग्रीटिंग्स फिजिकल ग्रीटिंग पाठवणार आहे छापून. त्याचा तो उपयोग कुठे ना कुठे होईल असं वाटतं. कारण आता काय झालंय, ऑनलाईन एवढं झालंय की प्रत्येक तो मेसेज पाहतोच असं नाहीये. आता तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीचा वेगळा असं काय त्याच्यामध्ये अनुभव नाही, पण व्हॉट्सअपला टाकतो आपण. बाकीचे काही एवढी गर्दी असते त्यावेळेस आपण ते सगळं स्लाइड करून टाकतो आणि पाहत नाही, सिरियसली नाही बघत त्यामध्ये. पण ग्रीटिंग जेव्हा हातात येतं त्याचं फिलिंग असतं. एक पूर्वी जे असायचं आपण पत्राचं फिलिंग जे असायचं पोस्ट कार्डाचं, ते फिलिंग त्या ग्रीटिंगला येतं किंवा पर्सनली पाठवलं असं वाटतं. आणि त्याच्यावर साईन करून पाठवतो, म्हणजे प्रिंटेड नाही पाठवत. प्रिंटेड ग्रीटिंग असतं पण त्याच्या खाली साईन करून पाठवतो. तुमचं ग्रीटिंग पाठवतो हे तुमचं विशेष वेगळे पण दिसते. ग्रेट. हा, स्मिता मॅडम बोला. मी याच्यावरती थोडं ऍड करतो. आपल्या शशिकांतने जे सांगितलं ते, ऑर्बिट इंडिया ही अक्षरशः व्हिडिओ चालू करून बोला ना यार तुम्ही लोक. काय व्हिडिओ चालू करून बोला ना. अच्छा, व्हिडिओ कसा काय बंद पडला काय माहिती. हा, फॉर्बिगर इंडिया ही खरोखर वर्ल्ड वाईड असलेली कंपनी, 1885 पासून असलेले हे ऑर्गनायझेशन आहे. त्याचा जो MD आहे व्हिएन्नाला असतो तो, त्यांनी हे ह्या वर्षीपासून शशिकांतची जी पद्धत आहे ती सेम सुरू केली आणि त्यांनी सांगितलं की ई कार्ड किंवा ई मटेरियल हे हल्ली ई कचरा समजला जातोय आणि पर्सनल टच फॉर्बिगरच्या MDच्या सहीचं आलेलं मला पत्र किंवा सहीचं आलेलं ग्रीटिंग हे खूप मला व्हॅल्यू करतं. खूप मला ते प्राऊड फिलिंग वाटायला लागतं. त्यांनी सौमित्रा आणखीन एक, शशिकांत तुझ्या पुढचं एक पाऊल टाकलंय. त्यांनी पॉवर पॉइंट लेस प्रेझेंटेशन, मॅन टू मॅन, पर्सन टू पर्सन कनेक्ट होऊन प्रेझेंटेशन देणे, नो स्लाइड शो. कारण आपण शेवटी माणसाला जोडून जे काही समजावून सांगितलं जातं, आपण कधीतरी खांद्यावर हात ठेवतो, असं सौमित्र कसं माझ्या पाठीवर दणकी बिणकी मारतो, हे जे फिलिंग आहे ना, हे पॉवर पॉइंट पॉइंट महत्वाचं बरं का. आणि हे त्यांनी सुरू केलंय. सौमित्र त्यांनी एक चित्र तयार केलंय. 1885 पासूनची सुरुवात ते 2030 पर्यंतची त्यांची वाटचाल कशी असणार आहे याच्यावरती एक 5 फूट बाय 7 फूट साईजचं पेंटिंग तयार केलंय. सर्व स्तरेच्या त्यांच्या डेव्हलपमेंट प्रोसेस आहेत आणि हे चित्र एक्सप्लेन करणारं त्यांचं प्रेझेंटेशन असणार आहे. शशिकांत, तू खूप चांगल्या मार्गावर चाललाय. येस सर, थँक्यू. स्मिता मॅडम काहीतरी म्हणतात. हो, तुझं काय व्हिडिओ का बंद आहे आज?
आज थोडी बाहेर आहे मी म्हणून. थोडी बाहेर असतीस तर काय म्हणजे आवाज तर नाहीये. हे व्हिडिओ चालू करायला अडचण नाही नसेल तर चालू कर. हो हो, म्हणजे बॅकग्राऊंड नाहीये बरोबर. चालतंय ना. बरं ठीक आहे सर. इट्स ओके. थोडं बरं पण नाही आणि मला नाही नाही नो पण प्रॉब्लेम. हा पण मध्यंतरी श्रावण महिन्याचं जे एक्झिबिशन होतं, श्रावण आणि भाद्रपद याच्यासाठी, तर त्या एक्झिबिशन मध्ये मी 1000 पिशव्या करून दिल्या, ज्याच्यावरती लाईफ ट्रान्सफॉर्मर्स आणि पैशाविषयी हितगुज असं होतं. बरं. आणि त्याच्यावरती एक कुपन कोड टाकलं होतं. हम्म. तर ही पिशवी घेऊन येणाऱ्याला इतका तितका डिस्काउंट. बरं. सो एक्झिबिशन मध्ये अराउंड 1000 लोक आले. हम्म. 1000 लोकांकडे पिशव्या गेल्या माझ्या. अच्छा. फोन 2-4च आले, ती वेगळी गोष्ट. नाही ठीक आहे ना. ब्रँडिंग सॉफ्ट होतच असतं ना. हो नाही का, तुम्ही आहात ही गोष्ट होतच असते. हो, आणि तशा कापडी पिशव्या 3-4 महिने तरी राहतात. त्यामुळे लोक मे बी ती पिशवी डोळ्यासमोर असेल तर अजूनही फोन करतील मला, अशी आशा आहे. बरोबर. ग्रेट. मनीषा मॅडम, तुमचे जे व्यवसाय, तुमचा जो प्रत्यक्ष तुम्ही जे बनवता त्याचं तुम्ही कोणाला गिफ्ट म्हणून देता का काय, म्हणजे डू यू असं, म्हणजे तुमचं प्रमोशन म्हणून नाही पण दुसऱ्या कोणाला काही लागल्या आयटम्स देता का तुम्ही? हे हो देते ना, तसं पण देते. म्हणजे काय देता तुम्ही? आपल्याकडे काय सांगता येतील का तुम्हाला? काही दाखवता येतील का? काही लोकांना कल्पना देता येतील का? म्हणजे आपण ते वापरू शकू का इथे, आपले निवडकचे लोक? ऍक्च्युली हे जे हँडमेड कार्ड्स आहेत तसे आपण देऊ शकतो थँक्यू म्हणून, किंवा आता वाकडे सर कार्ड देतात म्हणले ना ते, म्हणून म्हटलं मी तुम्हाला. तर तुमचं काही होऊ शकतं का इंटरॅक्शन? होऊ शकतं. फायदा होऊ शकेल ना असं? नक्कीच. ग्रीटिंग कार्डच्या स्वरूपामध्ये किंवा थँक्यू कार्डच्या स्वरूपामध्ये असू शकतात. आणि अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपण, म्हणजे अगदी छोटेसे जरी असेल तरी सुद्धा ते हँडमेड आहे आणि तुम्ही जसं त्यांनी म्हणाले की सही करून दिली तर तो पर्सनल टच असं. तुम्ही काहीतरी त्याच्यात एक स्पेशल निर्माण करा ना. म्हणजे वाकडे सर तर नक्कीच विचार करतील त्या गोष्टीचा. आणि मी डॉक्टर राजूरकरांना पण सजेस्ट करेन की आता जे प्रसादने सांगितलं ना की तो MDच्या सही, तसे तुम्हाला फॉलो करणारे खूप लोक आहेत की डॉक्टरांच्याकडनं एवढ्या नामचीन माणसाकडनं मला काहीतरी आलंय असं वाटणं, हा पण खूप मोठा टच पॉईंट. आपण मागे बोललो होतो ना जी गोष्ट, तर हे जरूर विचार करा. निशांत, तुला काहीतरी बोलायचं होतं ना? हा, म्हणजे आपले सर जे म्हणाले किंवा कात्रे सर, त्याच आधी आणि नंतरची स्टेज सांगतो. आपण दंतो इन्व्हेस्टर पुस्तकाबद्दल आपण रिव्ह्यू घेतला होता निवडक मध्ये. त्याच्यात त्याने म्हटलंय 80-90च्या दशकात जसे आपले फॅमिली डॉक्टर्स होते तसे फॅमिली आपले सोनार पण होते. आणि त्याने ते रिकॉल व्हॅल्यूच्या हिशोबाने मोनिश बाबरा यांनी म्हटलंय की ते त्यांना अॅनिव्हर्सरी माहित असायची आणि मग तो सोनार एक पोस्ट कार्ड किंवा ग्रीटिंग कार्ड आपल्याकडे पाठवायचा आणि रिमाइंड करायचा आपल्याला. हा झाला तेव्हाचा प्रकार. आत्ताचा फास्ट फॉरवर्ड स्वरूप हे असं आहे की ऍप. आणि मी परवा काहीतरी ऐकत होतो, थोडस 1-2 मिनिटं विषयांतर नाही होणार, मी नंतर कनेक्ट करून सांगतो की टायटन कंपनी आताच त्यांचं म्हणून एक लो कॉस्ट मॉडेलचं त्यांनी व्यवसाय विकत घेतला. आता कॅरेट लाईन मध्ये ते काय करतायत आणि टायटनला बाकीचे सोनार कितीही मोठे झाले, पिढीचा ज्यांचा व्यवसाय समजा मुंबईत दादरमध्ये पेडणेकर आणि वॉटनॉट, का नाही बीट करू शकत याची कारणच नाही सांगितली. की एकतर तनिष्क वगैरे जे ब्रँड आहेत ते सगळे हाय एंड ब्रँड आहेत आणि त्याचं जे काही त्यांचं लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे की ते 3-4 माळ्याची त्यांची स्वतःची दुकान आणि ऑल ऑफ दॅट. कॅरेट लाईन का आणि प्रॉफिटेबल आहे, कॅरेट लाईनची जी आहे ती 20,000च्या रेंज मधली दागिने आहेत. आणि दुकान फक्त एक 400-500 स्क्वेअर फूट. तुम्ही दुकानात गेलात तर तुम्हाला रिंग मध्ये फक्त 50 व्हरायटी, पण ते टॅब वरती तुम्हाला 1760 व्हरायटी दाखवतात. ते समोरून सांगतात की हे डिझाईन आमचं आहे, ह्याची क्वालिटी आमची आहे, पण हे आम्ही आउटसोर्स करून देतो. त्यामुळे तिथे तुम्हाला व्हरायटी नंतर टॅब वरती बघायला मिळते. तुम्ही एखादी सिलेक्ट केली ते म्हणणार की हे 3 दिवसांनी तुमच्या घरी, पण पैसे आधी द्या. आता हा जो आहे ना थोडा गोंधळाचा प्रकार आहे. कसा विश्वास ठेवायचा? तर विश्वास ठेवायचा टायटन वरती, कारण एकतर टायटन मध्ये जवळपास 65% स्टेक हा टाटा सन्स आणि तामिळनाडू गव्हर्नमेंटचा आहे. ठीक आहे. त्यामुळे त्यांचं कॉस्ट ऑफ बॉरोइंग फार कमी आहे. आणि मग कस्टमाइज करून ते तुम्हाला देतात, म्हणून टायटन सारख्या कंपनीला तुम्ही आगाऊ पैसे देऊ शकता दागिन्यासाठी. आणि
मग हे सगळं झाल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही ऑर्डर बुक केली, तुम्ही पैसे वगैरे सगळं झालं, त्यांनी रिसिप्ट बनवून दिली की ते तुम्हाला सांगतात की तुम्ही जर ऍप डाउनलोड केलं तर तुम्हाला 15% डिस्काउंट भेटेल. आता ही मेक आहे आणि ही चांगली मेक. तर तुम्ही app download केलं तर सगळा सिंपल आहे. त्याच्यामध्ये लिगल टर्म्स आहेत की ते कुठे वापरणार नाहीत हा भाग. पण त्यांच्या फायद्यासाठी मी जे ऐकलं ते सांगतो. सौरभ मुखर्जी त्याच्या मुलीने सांगितलं की आईचा वाढदिवस आहे, तिला रिंग घ्यायला जावे आणि ते गेले तिकडे. आता ऍप डाउनलोड केल्यानंतर काय येणार की ह्या स्त्रीचा वाढदिवस कधी आहे ते त्यांना कळलं. त्यांचा 20,000 रुपये खर्च करण्याची ह्यांची ताकद आहे ते कळलं. तिची टेस्ट काय आहे म्हणजे कुठली रिंग त्याने निवडली. आणि मग पुढच्या वर्षी तिच्या वाढदिवसाच्या आधी तुम्हाला त्यांच्या जाहिराती यायला सुरुवात होणार. त्या सेगमेंट मधल्या, त्या किमतीच्या सेगमेंट मधल्या, त्या डिझाईनच्या सेगमेंट मधल्या. आणि तुम्हाला रिमाइंडर कॉल येणार आहे. आणि तुम्हाला समजा आता दिवाळीत तुम्ही काय घेतलं असेल तर दिवाळीच्या आधी तुम्हाला सगळे. आज मी बघतोय मुंबईत मला डिस्टिंक्टिव्हली जाणवलेला फरक की सगळे ज्वेलर्स वाले झाडून सगळ्या नवरात्री उत्सव मंडळांना बॅनर देत आहेत, जे मी गणपतीत नाही बघितले. म्हणजे स्त्रियांशी त्याचा कनेक्ट आहे, स्त्रिया दागिने घेणार आहेत वगैरे वगैरे. तर हे त्याचं आधुनिक स्वरूप झालं जे वाकरे सर किंवा कात्रे सरांनी म्हटलं. तर हे लोक करतायत. AI चा फायदा कसा असतो तो लोकांना समजतो आता. आणि कंझ्युमर बिहेवियरच्या मागे बरेच गोष्टी. आणि सणांना महत्व आहे. भारतीय संस्कृतीत सणांना महत्व आहे. अख्ख्या चित्रेंचं जे प्रॉडक्ट लाईन आहे ना ते सणांच्या हिशोबानेच त्यांचं कॅलेंडर डिझाईन होतं. तर हे इन्साइट्स आहेत कंझ्युमर बिहेवियरचे, पण त्याचं एक आधुनिक स्वरूप. ग्रेट ग्रेट. चालतंय. सुधीर देशपांडे म्हणून सर आपल्याकडे जॉईन झालेत. सुधीर सर, तुमचा व्हिडिओ ऑन करून ओळख द्याल तुमची, कारण लोकांची तुमची ओळख नाही. आहेत का सुधीर सर? जस्ट एक मिनिट. हो, काय नाही, आपली ओळख फक्त द्यायची. मी सुधीर देशपांडे. ऍक्च्युली मी आशात जॉईन झालोय. मी ऑनलाईन एज्युकेशन ऑफर करतो ऑपरेशन्स अँड क्वालिटी मॅनेजमेंट मध्ये. स्पेसिफिकली फ्रेश ग्रॅज्युएट्स आणि वर्किंग प्रोफेशनल करता मी कोर्सेस डिझाईन केलेत. मी ऑनलाईन सुद्धा चालू करेल. बिलकुल शॉर्ट मध्ये माझा कोर्स लॉन्च केलाय मी क्लास प्लस मध्ये. तसं मी ऑनलाईन सुद्धा घेतोय. आणि मी कंपनीलाही ऑफर करतोय. म्हणजे जस्ट सुरुवात आहे. 2-3 महिने झाले, जास्त काही वेळ झाला. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हाला कुठनं कळलं हे निवडक उद्योमीच्या विषयी? मला तेलंग साहेबांनी सांगितलं. गिरीश वा वा साहेबांना त्यांचा मी बढिया कॉन्टॅक्ट मध्ये बढिया आलो होतो मी काही दिवसापूर्वी. बढिया बढिया. त्यांनी मला सुचवलं होतं की तुम्ही जॉईन करा. ऍक्च्युली थोडा वेळ झाला मला जॉईन हो, करायला. नाही ठीक आहे ना, पण असं मी काय नाही. ऐकलं सगळ्यांचं काय काय होतं ते. एक हा, impression चांगलं आहे झालं. चांगलं आहे. हो, म्हणजे धन्यवाद. आलात त्याबद्दल धन्यवाद. थोडंसं निवडक उद्यमीविषयी मी सांगतो, त्यामुळे पटकन समजून जाईल लोकांनाही. काही हरकत शेवटाकडे चाललो. कोणाचं काही बोलायचं असेल तर सांगून घ्या, नाही तर मी विल जस्ट एंड इट नाव. तर निवडक उद्यमी म्हणजे काय? तर निवडक उद्यमी हा निवडक उद्यमींचा ग्रुप आहे. उद्दिष्ट व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं, आणि खास करून मराठी समाज जो व्यवसायात तितका अग्रेसर नाही ना, त्या मंडळींना एक व्यावसायिक ज्ञानाचा रिसोर्स उपलब्ध व्हावा. याचा अर्थ ग्रुप फक्त मराठी समाजाकरताच आहे असं मात्र नव्हे. निवडकचे सभासद दर शुक्रवारी रात्री 8 ते 9 ऑनलाईन भेटतात. कोरोना काळाच्या आधीपासूनच ऑनलाईन मीटिंग होतात. 11 डिसेंबर 2019ला न्यूजचा जन्म झाला याच संकल्पनेतून झाला की लांब लांब जाणं शक्य नाही, किंवा आधीपासूनच आम्ही भेटतोय. मेंबर उद्योजक आणि इतर उद्योजक प्रत्यक्ष समोर झेलत असलेल्या अडचणी किंवा प्रेरणा हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही मीटिंगचे विषय निवडतो, त्याविषयी बोलतो. म्हणजे आयफेल टॉवरमधून कोणीतरी आम्ही आणत नाही असं की परस्पर दरवेळी ह्या एक वक्ताच पाहिजे असं काही नसतं. या आठवड्यात एक मीटिंग असते ऑनलाईन, आणि व्हॉट्सअप ग्रुप मार्फत विविध चर्चा होत असतात. त्यातून प्रश्न उभे राहतात, प्रेरणा सापडतात वगैरे, आणि त्यातनं पुढचा विषय निवडला जातो. या व्हॉट्सअप ग्रुपची वार्षिक मेंबरशिप फी आहे त्याला 3,540 रुपये. म्हणजे आपण सतत कॉन्टॅक्टमध्ये राहतो लोकांच्या. आपल्या बदल घडायला जर आजूबाजूला तशा मानसिकतेचे लोक असावे लागतात, यावर आपला विश्वास असेल तर निवडक उद्यमी अत्यंत योग्य आणि मार्मिक आणि निवडक लोकांचा समूह आहे. ऑनलाईन फक्त मीटिंग्स अटेंड करायचे असेल तर मात्र तुम्हाला काही सभासद होण्याची गरज नाही. तर थोडंसं चेक करत राहा. तुम्हाला तुम्ही जिकडनं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आला असाल, तेलंग सरांना जसं नाही तसंच तुम्हाला ते सांगत जातील आणि तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये येत राहाल, किंवा मला तुम्ही पाठवत जा. असं सगळं निवडकचं आहे. आता बंद करायच्या आधी फक्त परत एकदा सांगतो की मी तुम्हाला उद्याचे कार्यक्रम म्हटले होते काय काय. तर तुम्हाला जर वाटत असेल तर युष्ट स्टार्टअपकडे आपलं लक्ष नाही बरं का आपल्या लोकांचं. स्टार्टअप आपण खूप वाईट टाकला विषय तो. आपण सतत आपल्या विषयावर इथे बोलतो. स्टार्टअपची जे लोक असतात ते वेगवेगळ्या कल्पना आणतात, समोर बोलतात. त्यांच्या निमित्ताने त्या इव्हेंटला जाताना फंडिंगच्या विषयी बोलणं चर्चा होते.
नंतर कशा प्रकारे त्यांनी गॅप क्लोज केली आहे, आणि फंडिंग हा खूप उत्कृष्ट प्रकार होऊ शकतो. आपण पुढे पडत नाही, आपल्याला माहिती नसतं फंडिंग काय, आणखी लोन याच्यातला फरक आपल्याला माहिती नाहीये. ओके, तर त्यातनं तुम्ही जर इंटरेस्ट असेल तर उद्या तीन इव्हेंट आहेत. ऍक्च्युली मी एकच टाकला फक्त. ई चाय नावाचा ग्रुप आहे, ई चाय, ECHAI. त्याच्यावरून तुम्ही जर जॉईन झालात तर हे इव्हेंट खूप मिळतात. उद्या सकाळी एक PCSIL ला इव्हेंट आहे, पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर, तिकडे एक इव्हेंट आहे. दुपारी हडपसर मगरपट्ट्याला एक इव्हेंट आहे ई चायच्या तर्फे, आणि संध्याकाळी बाणेरला आहे. असे 4 इव्हेंट आहेत, 3 इव्हेंट आहेत उद्या. शिवाय गुरुवारी पण असतो, आणि वुमन ओनली पण पेपरवाली तुम्हाला सांगतो, त्यांचा एक वुमन ओनली पण ग्रुप आहे, त्यात पण तुम्ही जॉईन. हे सगळे फ्री आहे, इज ऑल फ्री. तर हे खूप ज्ञानाचा सोर्स असतो. गर्दी असते थोडीशी, पण ऐकायला ज्ञान मिळतंच आपल्याला 100%. तर त्याला तुम्ही देऊ शकता. पाठोपाठ तिथे इंडस्ट्रियल एक एक्झिबिशन चाललंय, TCSICच्या बाजूलाच गेट नंबर 1 ला एक्झिबिशन आहे ऑटो क्लस्टरला, तर त्यालाही लोक येऊ शकतात. आणि त्याच्या आधी 10 ते 11:30 आपलं ऑनलाईन झूमवरती CRMचं डेमो आहे, म्हणजे कंपनीकडनं आहे, ते आमच्याकडनं नाही आहे, कंपनीकडनं आहे. तर त्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी तोही अटेंड करू शकता. CRM मधनं काय काय आपलं होऊ शकतं तर तेही तुम्हाला कळू शकेल. हे 2-3 इव्हेंट्स आहेत. आणि शिवाय माझी एक कळकळीची विनंती आहे की जिथे कुठे असेल, अगदी परभणीत जरी इव्हेंट असला तरी सुद्धा तुम्ही टाकत जा ग्रुपवरती. कुठल्याही व्यवसायाविषयी तुम्हाला जे काय सापडेल ते टाका. असं काही नाही कुठे कुठे मिळत नाही इव्हेंट. आता परवा मी नाशिकला गेलो होतो एका इव्हेंटसाठी खास, कारण पुण्यात होणं शक्य नाही तो इव्हेंट लवकर, असं होऊ शकतं ना. तर सुरतला पुढच्या शनिवारी 28 तारखेला याच्या CRMचा प्रत्यक्ष लाईव्ह डेमो आहे तिकडे. तर इफ समबडी वॉन्ट्स टू कम टू सुरत ऑल्सो दे कॅन कम. मी जाणार आहे. तर अशा प्रकारे दिस वॉज द होल थिंग. पुढच्या शनिवारी जरूर या मीटिंगला, शुक्रवारी जरूर या. परत आपली निवडकची मीटिंग असेल. आणि सर्वांना शुभ दसरा, कारण मंगळवारी शुभ दसरा आहे. निशांतला काहीतरी बोलायची इच्छा असं मला दिसते. निशांत, काय बोलायचं का तुला? हां, तू म्यूट चालू केलंस म्हणून म्हटलं काय झालं. अजून कोणाला काय बोलायचं असेल तर पटकन बोलू शकतो, नाही तर आपण मीटिंग एंड करूया. दिसत सर मी नाही. काल एक पोस्ट टाकली त्याशी एक अर्धा मिनिटात बोलू का? जरूर बोला सर. येस. हम्म. ते मी काल जी पोस्ट टाकली तर मला एक माझं क्लायंट आहे. क्लायंट मागचे 2 वर्षापासून, म्हणजे मी त्याचं एका याचं काम केलं होतं, आणि एक काम मला मिळालं नव्हतं, म्हणजे एका फील्ड मधलं, म्हणजे सोलर वॉटर तुमचं हीटरचं काम नव्हतं काय ते मिळालं. सांगा ना, कारण हे रेकॉर्डिंग चाललं ना आपलं इथे. हा, मी शशिकांत वाकडे. मी गेली 15 वर्षे सोलर वॉटर हीटर आणि सोलर पॉवर जनरेशन मध्ये काम करतोय. भार्गव एंटरप्राइजेस आणि संजीवन ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड असे 2 फर्म आहेत, आणि संजीवन हा माझा ट्रेडमार्क रजिस्टर ब्रँड आहे. तर माझा एक क्लायंट आहे हिंजवडीला, त्याच्याकडून मला सोलर वॉटर हीटर बद्दल विचारणा झाली होती. साईट व्हिजिट पण झाली माझ्याकडे. पण त्यावेळेस मला ती ऑर्डर नाही मिळाली. मला PV ची ऑर्डर मिळाली, फोटोव्होल्टिक सोलरची तिथली. तर ती ऑर्डर मी व्यवस्थित यशस्वी कंप्लीट केली. आणि त्या सोलर वॉटर हीटर दुसऱ्या ज्या कॉम्पिटिटरने बसवली त्यांनी त्याला सर्व्हिसच दिली नाही कुठलीच प्रकारची, आणि खूप प्रॉब्लेम होते. आणि एकदा त्यांचा मला कॉल आला की असं असं आहे, तर तुम्ही हे मला आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्याल का? तर मी कुठलीही अपेक्षा न करता त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला. एक ट्यूब बसवून दिली त्यांना, आणि ते ज्या अधिकाऱ्यांच्या समोर केलं तर त्या लोकांनी लक्षात ठेवलं. आणि आता जेव्हा नवीन एन्क्वायरी निघाली त्यावेळेस मी L2 होतो. मला L2चं L1 करायला लावलं त्यांनी. थोडासा फरक होता, जास्त नव्हता फरक. आणि मला ती एक मोठी चांगली ऑर्डर, म्हणजे सायझेबल ऑर्डर्स आता मिळाली. तर मी हाच विचार करतो नेहमी कुठलंही काम करताना, की आपण काम करत राहायचं, त्याचा बेनिफिट आपल्याला नक्की मिळतो. आणि त्यांनी मला स्वतःहून सांगितलं की सर, आम्ही तुम्हाला ह्यामुळे ऑर्डर दिली की तुम्ही आम्हाला तुमचा प्रोडक्ट नसताना, तुम्ही इथं बसवलं नसताना सर्व्हिस दिली, म्हणून तुम्हाला यावेळेस आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये पॅनलवर घेतलं. आणि त्यांनी नंतर आमचं ते PQ असं ना, PQ प्री क्वालिफिकेशन, ते पण नाही केलं माझं यावेळेस त्यांनी. डायरेक्ट मला त्यामध्ये एंट्री करून, वाईल्ड कार्ड एंट्री म्हणतात त्याला. हा, वाईल्ड कार्ड एंट्री. आणि तो ग्रुप आहे शापूरजी पालनजी रिअल इस्टेट. क्या बात, बढिया. थँक्यू. तुमच्याकडे सगळे स्टार आता तुमचे मोठं ब्लू चिप झाले तुमचे सगळे कस्टमर्स, म्हणजे नाही का? ग्रेट टू हॅव यू हिअर. तुमच्यासारखी व्यक्ती आमच्या बरोबर आहे, आम्हाला चांगलं वाटतं. नेहमी काय काय नवीन नवीन सांगता तुम्ही. तर ते हे लक्षात ठेवा की ट्रेनिंगला जाल, कुठे इव्हेंटला जाल, काही नवीन करताय, हे आवर्जून ग्रुपवरती टाका. जरूर. पर्सनल काय आपण ट्रेनिंग जरी जॉईन केलं तरी इथे सांगा, कारण आपला उद्देशच आहे ना की मी जे करीन ते माझं आपोआप लोकांना कळावं. लपून ठेवणं हा विषयच नाही, जाहीर करणं हाच विषय आपला. अजून एक सांगायचं, एक ट्रेनिंग प्रोग्राम चालू आहे बोरला. बोला ना. आणि फ्री ऑफ चार्ज आहे. तो आहे इलेक्ट्रिकल आणि सोलर साठीचा आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल बेसिक आहे. आणि प्लस पुढे ते साधारणपणे एक 45 दिवसाचा कोर्स आहे तो. ऍक्सेंचर त्याचा स्पॉन्सर आहे, ती संस्था आहे, बोरमध्ये काम करते. तर त्याचा परवा लेक्चर मी गेलो होतो सोलर. तर
जे विद्यार्थी आहेत ज्यांची 12वी झालेली आहे आणि ज्यांना काहीतरी म्हणजे स्किल वाढवायचे आपलं, तर हो त्यासाठी हो खूप हो चांगला कोर्स आहे आणि तो फ्री ऑफ चार्ज आहे. वा त्याला वा 1 रुपयाही फी नाही. वा त्याच्यामध्ये सगळा ड्रेस देतात, ते सेफ्टी बूट देतात, सगळं देतात आणि 1.5-1.5 महिने शिकवतात आणि जॉब पण उपलब्ध करून देतात. तर त्या बढिया संदर्भात आमचं मास्माचं आणि आमचं त्याची कोलॅबोरेशन करायला चाललेलं आहे बढिया त्यांच्या जॉबच्या त्याच्यासाठी. बरं ती एक ऑपॉर्च्युनिटी आहे. शशिकांत वाकडे हे सर मास्मा जे आहे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोलर मॅन्युफॅक्चरर्स असं त्याचे ते स्वतः चेअर आहेत ना, तुम्ही अध्यक्ष आहात ना Yes. त्याचे. हा, अध्यक्ष यावर्षी. तर हां तर ते यावर्षी अध्यक्ष आहेत म्हणजे काम येस. चांगलं चालतं त्यांचं असं. चलतंय थँक्यू सर. आपण थँक्स अ चालेल थांबूया आता. हो ना. सगळ्यांना परत हॅपी दसरा आणि देशपांडे सर आल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. येत राहा जरूर. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. येस येस.